जो व्यक्ती स्वतः खासदार म्हणून स्वतःला बघू इच्छितो तो भ्रष्टाचाराची चौकशी कशी करणार आहे? 100, 200, 300, 250 कोटीचे हे भ्रष्टाचार होतात कसे? सामान्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेले हे पैसे अधिकारी गिळतात कसे? याच्यावर राजकीय लोकांचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये का? हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. सामान्य लोकांसाठी येणारे 2,000 रुपये जेव्हा बँकेत काढायला जायचं 2 तास त्या ठिकाणी बँकेतला कर्मचारी त्यांना उभं करून ठेवतो. मात्र 2-2, 250 कोटी तुम्ही दुसऱ्या स्कॅनरवर मारून देताय कुठलीही चौकशी न करता. या चौकशीसाठी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा या भ्रष्टाचाराला उघड पाडण्यासाठी, या चौकशीला उघड पाडण्यासाठी आम्ही देखील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. ही या ठिकाणी आमची चेतावणी. सरकारला देखील आमची विनंती आहे, या 250 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये योग्य ते धागेदोरे सापडायला पाहिजे, योग्य त्या व्यक्तींवर, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. सामान्यासाठी आलेले पैसे असे लुबाडण्याचं काम जर काही अधिकारी करत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई होऊन यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. धन्यवाद.